काय बोलते? बघा बघा काय बोलते ही. अरे कधी कधी माणसाचा नाराज स्वतःवर ताबा म्हणून काय तू आता तुझ्या भावाचा संसार मोडणार का? हा होय बापू, लहान पोरं चुकली तर मोठी माणसं त्याला समजून त्यांना माफ कर. आम्ही बिहानच्या चिरंजीवांना समजावतो, परत ते असं करणार नाहीत. माफ करा त्यांना. डॅडी, अहो एकदा हात उचलला काय आणि 10दा उचलला काय? उचललाच ना हात. आणि बाईवर हात उचलणारा पुरुष हा खरं तर पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचाच नसतो. अरे काय मिळालं त्याच्यावर हात उचलून तुला? हा काय मिळालं? तेजूला बरं नाहीये, तिची काळजी घ्यायची सोडून तिच्यावर हात उघडू शकतो, तर वाईट वेळ येईल त्यावेळी त्याची साथ कशी देणार तू? उलट तिला बाजूला घेऊन तिला तू सावरलं पाहिजे होतं, तिला खायला घातलं पाहिजे होतं. असं केलं असतं ना तर देवळाला देव पण आहे ना तुझ्यासमोर उभा राहिला असता. जो पुरुष आहे ना बाईच्या चांगल्या वाईटात साथ देऊ शकत नाही ना, तो पुरुष म्हणून घ्यायच्या लायकीचा पण नाही. बाईचं बाई पण जपतो तो खरा पुरुष असतो. आणि असा पुरुष होणं जोपर्यंत तुला जमणार नाही ना तोपर्यंत माझी बहीण तुझ्या सावलीला पण उभी राहणार नाही. लक्षात ठेव. ए बायको आहे ती. माझी बहीण आहे ती. इथनं पुढं तिच्या आजूबाजूला पण उभं राहायचं नाही. हा? चल तेजू. दादा, मंडळी, इतकी वर्ष या पंचक्रोशीची सेवा केली आम्ही, पर आज या एका प्रसंगानं आम्हाला मान खाली घालावी लागली. माफ करा. जालिंदरराव, अहो घर म्हणलं की भांड्याला भांडे लागणारच. आणि आज जे काय झालं त्यामुळे तुम्ही गावासाठी जे काय आजपर्यंत केलंय ते कसं विसरून चालायचं? तुम्ही गावासाठी आज बी तेच आहात जे काल होता. त्यामुळे मंडळी, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही आपापलं देवदर्शन उरकून घ्यावं. जालिंदरराव, आम्हाला तुमच्याकडून जरा वेगळीच अपेक्षा होती. आम्हाला असं वाटलं आज तुम्ही त्या सूर्याची मानच कापून टाकताल, पण इथं उलटच झालं. तुमचीच मान सांगणं पुढे झुकली. बरं नाही झालं. मजा नाही आली जालिंदरराव. येतो आम्ही. झालं का तुमचं समाधान? आमच्या सगळ्या इज्जतीवर पाणी फिरवलं तुम्ही. कितीदा सांगितलंय नीट वागा, नीट वागा, नीट वागा, पण नाही. ही अक्कल कुठं विकून आलात जणू. निघायत ना, आणि आम्ही सांगत नाही तोपर्यंत कुठंच कायच बोलायचं नाही. आम्ही सांगतो तसं वागायचं. निघा.
तोंड काळ करा. आज गावापुढं मान झुकवलीस तू माझी. नाही तुझ्यावर बी हीच वेळ लवकरच आणली. नावाचा जालिंदर निंबाळकर नाही. बाबू बर्फ घेऊन ये बरं. बर्फाने शेकलं की बरं वाटेल जरा. आणते. मी पाणी आणते अक्का. अक्का वहिनी तेजू काय झालं रडायला? हा मी काय लहानपणापासून शिकवलंय? रडायचं नाही, लढायचं. रडून अडचणी सुटत नाहीत. मग कशाला त्रास करून घ्यायचा? आता पण लग्न झालेल्या मुलीने असं संसार सोडून बाहेर येणं चांगलं नसतं. कोण बोललो तुला? बाद झाले जुने विचार. पुरीचा जेवढा सासरवर हक्क असतो ना तेवढा माहेरावर पण असतो. हे घर तुझं होतं, तुझं आहे आणि कायम राहील हे लक्षात ठेव. त्यामुळे नाही ते विचार करून रडत बसू नको. आता पण लोक काय म्हणतील? काय म्हणतील लोक? काय म्हणतील? लोक म्हणण्यासाठीच असतात, बोलायसाठीच असतात. त्यांना काय म्हणायचं ते म्हणून दे. आपण नसतं लक्ष द्यायचं त्यांच्याकडे. माझी प्रॉपर्टी माझ्या बहिणी आहेत. माझी माणसं माझी प्रॉपर्टी आहे. आणि मी तुमचं आहे. हे घर तुमचं आहे. त्यामुळं ना सगळ्यांना सांगतोय मी, लग्न झाल्यावर पण इथं याला अजिबात लाजायचं नाही. कुठलीच शंका मनात आणायची नाही. कळलं का चौघींना? अरे माझ्या बहिणी माझी कमजोरी नाही. तुम्ही माझ्या ताकद आहे. का कळत नाही तुम्हाला? त्यामुळे माझ्या बहिणीच्या डोक्यात पाणी आलं मला नाही बघवत. राजू जा जेवणाचं बघ. जा आपण जेवूया पटकन. हं? चल उठ. चला माझ्यावर हातून चालतो तो. माझ्यावर शत्रू शांत हो. जे झालं ते झालं. वय पोरा, हे बघ जे झालं ते विसरून जा. तुम्ही मागवा. तुम्ही मध्ये येऊ नका. तुमचा जीव घेईल मी. माग. काय चाललंय? तुम्ही दोघी हितनं जाण्याचं काय घेणार? असा वांजोटा राग दाखवून काय होणार आहे? आमची गेलेली इज्जत परत येणार आहे का? तसं असेल तर आम्हाला सांगा, आम्ही मी मदत करतो. आली का इज्जत परत? डॅडी ऐका तुम्ही माझं. हे ग्लास फोडले ना, मला तसा त्याला फोडायचा आहे.
त्याच्या तुकड्या करायचे. माझ्या वाटून चालला त्यांनी अख्ख्या गावात. डॅडी मला बदला घ्यायचा आहे हो. आधीच इज्जत गेली, आणखीन घालवू नका. तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला आमच्या सावलीत वाढलात म्हणून तुम्ही काय बी करू शकाल? तसं असेल तर ही फुटलेली कार जोडून दाखवा. इथून पुढं आम्ही सांगतो तसं करायचं. घाण तुम्ही केलीये, तुम्हीच साफ करायची. सोनबाईला घरी परत आणायचं, हा, आणि ते बी गोड बोलून. जर वाकण्यात शिरण्याचा प्रयत्न केलात तर आमचा राग त्या सूर्यापेक्षा 100 पट जास्त आहे, माहितीये तुम्हाला. कळलं का? कळलं. सूर्या, माझा ऐकशील का? तुला ना राग थोडा कमी करायला हवा. कधी जर रागावर नियंत्रण राहिलं नाही ना, तर गुंता सुटण्याऐवजी वाढूही शकतो. बघ किती लागलंय अरे तुला. थांब, मी औषध लावते. जखमांचं काय वाटत नाही मला. तोच माझ्या बहिणीला कोणी त्रास दिला तर ती जी जखम होते ना, ती नाही सहन होत मला. तो मी माझ्या बहिणीला दुःखात नाही बघू शकत. खास शत्रू जे काय वागला ना, ते लई चुकीचं होतं. शत्रू चुकलाच आहे, अगदी 100% चुकलाय, मान्य आहे ना मला. आणि त्या सगळ्यावर तुझी प्रतिक्रिया अगदी साहजिक होती. तू त्याला चांगली अद्दल घडेल अशीच शिक्षा दिलेलीस. पण सूर्या, इतरांना शिक्षा करण्याच्या नादात आपण स्वतःलाच शिक्षा देत नाही होत ना, हे पण बघणं गरजेचं आहे ना. या सगळ्याचा तेजूलाही फार त्रास झालाय. आत्ताही खाली रडत होती ती. बर, तू आता काय करायचं ठरवलंयस? पुढे काय करणार आहेस तू? माहित नाही मला, पण एवढं नक्की शत्रू माझ्या मनातनं उतरलाय. त्याचं तोंड पण बघायची इच्छा नाही माझी. पण ह्या सगळ्यात आहे ना, त्याच्यामुळे डॅडी दुखावलं गेलं. त्यांना काय वाटलं असं लागत. काही वाटणार नाहीये त्यांना. अरे तुझ्या जागी जर ते असते तर त्यांनी पण हेच केलं असतं की. त्यामुळे मनातनं हे विचार काढून टाका. आणि माझी खात्री आहे तेच समोरून तुझ्याशी समजूतदारपणे वागतील. तसं झालं तर चांगलंच आहे. मला नाही वाटत डॅडींचा राग जाईल. सूर्या, तू आता कसलाही विचार करू नकोस. ये बघू, पड इथे. आता शांतपणे पड, आराम कर आणि कसलाही विचार करायचा नाही. सगळं काळावर सोपं, नीट होईल सगळं. सूर्य, तू ज्या माणसाला देव समजून त्रास करून घेतोयस ना, तो खरं तर एक राक्षस आहे. शत्रू जर एखादा किडलेल्या झाडाचं पान असेल तर डॅडी त्याच झाडाची मूळ आहेत. आणि या गोष्टीची लवकरच मी तुला जाणीव करून देईन. धनु दीदी, भागो.
अक्का 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 बरं झालं तू आलीस. हो आम्हाला किती बोलायचं तुझ्याशी माहितीये का तुला? तू या घरातनं गेल्यापासून काय काय झालं माहितीये का? अक्का अगं मी समधी टेन्स बोलायला शिकले. एका श्वासात बोलून मी दाखवू शकते. दाखव दाखव. हा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. फुटुरे धनु दीदी फ्युचर टेन्स असतं ते. तेच ते. भागू तुला तर माझा नटुरे माहितीये ना व. मला जर कधी कधी होत नटुरे म्हणजे हो नटुरे. आता म्हणजे बघ एन म्हणजे नाही NA म्हणजे न, TU म्हणजे टू आणि RE म्हणजे रे. नटुरे म्हणजे राजू स्वभाव. धनु अगं ते नेचर असतं. आता कसं आमची शिक्षिका जागी झाली. भागू चला आपण झोपून घेऊ पटकन. आता इतक्या रात्रीची पण ना ही बाई आपल्याला अभ्यासाला लावली. आम्ही आमची ही अक्कल लय मिस केली. नाही 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 रडू नको. थांब मी तुला आणखी काहीतरी सांगते. हा तुला माहितीये का तू घरातनं गेल्यापासून ना आपल्या राजूने लाडवांचा बिझनेस सुरू केलाय. हा हा का अगं मला लय ऑर्डर येतात माहितीये. सगळ्यांना माझ्या हातचे लाडू आवडतात. तू खाणार का? थांब आणतेच. झपट झालं लवकर. आले बघ. हे बघ खान. नको अगं मला भूक नाहीये. अक्का तू मग कशी पण नीट जेवली नाही. घे की. अक्का राजूनी बनवलेल्या लाडवांना नाही म्हणणार भाई तू? नो नो नॉट पॉसिबल. खा. 1 2 3 खा. कसं झालंय? मस्त झालेत राजू. आवडले? मस्त तर होणारच ना. मी आणि भागुनी हेल्प केलीये तर 9 लाडू खाऊन. हा का बस बयाला मदत पण तर केली. मग त्याच्या बदल्यात काय नको का? हा बघ कशी करते. किती काळजी घेता ग माझी. खरंच असं वाटतंय की मी या घराचं शेंडेफळ आणि तुम्हीच माझ्या मोठ्या बहिणी. आपल्या दादासारखा भाऊ आणि तुमच्यासारख्या बहिणी मिळाला ना खरंच खूप नशीब लागतं. तुमच्यामुळे ना दुःख सहन करायची ताकद मिळते मला. अक्का तू आमच्यासाठी शेंडेफळच आहेस. तू लहानपणापासून आम्हाला अगदी आईसारखं सांभाळलंस. आता असं समज की आम्हीच तुझ्या आई आहोत. ये मांडीवर डोकं ठेवून झोप. अक्का झोप ना ये.